तुमचे पण कधीतरी भटुरे केले तर ते एकदम चपटून बसतात का, म्हणजे फुगत नाहीत का जास्त? मग मी सांगते ना कशी करायची. काय करायचं, एका परातीमध्ये ना 1.5 वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यात पाव वाटी बारीक रवा घ्यायचा, एकदम बारीक रवा असतो ना आपला, मोठा मोठा नाही, बारीक रवा घ्यायचा. त्याच्यात पाव चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर सोडा टाकायचा, मीठ चवीनुसार टाकायचं आणि दही 2-3 चमचे टाकायचं. दही ना थोडंसं आंबट असेल तर लय भारी, म्हणजे भिजते लगेच. मग चांगलं पाणी घालून ना थोडंसं मळून घ्यायचं आहे बघा. हाताला जरा मैदा ना त्याच्यामुळे हाताला जरा चिकटतोय. थोडंसं ना हाताला तेल लावायचं आणि चांगलं ना त्याचा गोळा करून घ्यायचा, असा मऊ लुसलुशीत करून घ्यायचा आणि त्याला ना अर्धा ते पाऊण तास भिजून द्यायचं. म्हणजे जेवढं ते भिजल ना तेवढी मस्तपैकी टुमटुमीत फुगते ते. आणि आता मैदा कसा जरा गोळा होतो लाटेल तसं, म्हणून मी आता हाताने जरा असं थोडंसं दाबून घेतलं आणि मग असं छानपैकी लाटून घ्यायचं. आणि मग काय कढईत मोठ्या गॅसवरती ना भटुरे तळून घ्यायचे. जेवढा मोठा गॅस करला ना तेवढे छानपैकी तळून येतात ते. बारीक गॅसवरती कधीच भाजायचे नाहीत. हे बघा असा टुमटुमीत फुगला आहे ना, मस्त त्याला असं आलटून पालटून फुगवून घ्यायचा, तळून घ्यायचा आणि छानपैकी करायचा. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब